केला वातातच हे करत आला ते भांडार लावत सगळं तुम्हीच हे करा तुम्हीच असं करा म्हटल्यावर 1 महिना जाया नाही तवर 1 महिना झाल्यानंतर त्यांचं त्याच्या अंगावर कापड राहिना काही राहिना धोतार राहिना खुळ्या म्हणायचं करायला खुळं म्हणजे काय एवढं तेवढं नव्हतं पैशाच्या उदवाला शिग्यावणीच्या पेटाला पेटात पैसे उधळाला तो आणि तसं असं झालं काय आणि 1 महिना झाल्यानंतर तेवढं आणल्याबरोबर काय त्यांचं भरभरी म्हणजे काय लई झालं 2-3 हजार बकरी झालं त्यांचं बकरी काय शेत काय त्यांचं जेवायचं खायचं सागवान ताट लागलं सगळं गंगूमामा त्यानं होतं की तिथं सिद्धेवान त्याने सगळं तेवढं भरभरी केलं एकदम खाली आलं बघ त्याने एकदम खाली म्हणजे काय लई म्हणजे लई खाली खरंच बरं झालं तुम्ही सगळी माहिती सांगितलं तुम्हाला आता ह्याच्यापेक्षा आणि काही जास्त माहिती नाही आणि तर काय लय मोठं काय हो तेवढं तर फक्त उंचीला कसं उंच लय होत्या एकदम आजी उंच लय होती आजी हा उंच होती आजी उंच होती खरं नुसता असं आम्ही बसून तसून खायचं एवढं काय म्हणत नाही तेवढं काय 7 एकर रान घ्यायला काय थोडं लागतंय हा 7 एकर रान हा थोडं लागतं राबायला काय थोडं लागतंय हे काय करत होता हो पाजा म्हातारा तिकडे फिरत होता करून असं टाकली म्हणजे असं उन्हाळा अशा भाकरी फुगायच्या म्हणून रानातच भाकरी गेली म्हणजे पट्ट्याने ती भाकऱ्या करायची आईला सुख मिळाले हा लय आलं हे काय केलंय जग दुनियासाठी तर बाळवाजा काय म्हणतात जग दुनियासाठी आता हाल झालं तर बी कधी बी पहिला हाल तर देव माणूस व्हायला म्हणजे देव व्हायला म्हणजे पार्वती परमेश्वर व्हायला म्हणजे काही कष्ट थोडं लागत नाही आम्ही काय आता एवढं हे केलं म्हणतात नरकात जाणार आहे त्यांनी देव झालं किंवा जग सगळं यायला हा एवढा विचार करायला पाहिजे आम्ही जास्तीच विचार करायचा नाही आम्हाला आता मी एखाद्या समजा मी आता 2 व्हीलरवरनं फिरतोय साध्या गाडीवरनं जर फिरत असलो आणि मला वाटतंय काय आम्ही तिथे सुख आहे काय वाटतंय म्हणजे काय त्यावेळेला काय झालं समाधी झाली मामांची आणि एक मामा इथनं गेलते बोलवायला एक जण इथले तुमच्या घरातलीच व्यक्ती आहे तुमच्या घरातल्या व्यक्तीकडे बोलवायला गेलते कुणाकडं शिगावला तिथं आई तिकडे होत्या त्यावेळेला बोलवायला गेलते बोलवायला गेल्यावर आई तिथं त्यावेळेला भाकरी वगैरे करत होत्या काहीतरी भाकरी करत होत्या आणि ते असं गेल्यावर असं झालं म्हणून सांगितल्यावर आई उठल्या आणि एकदम असं रडायला लागल्या मग असं झालं आता किती जरी लांबचं असलं तर साक्षात हे गाडी करून जायचं म्हटलं तर ते गाडी गावाना कुठली त्यावेळेला गावाना गाडी करून जायचं म्हटलं याने एसटीनं आलं निप्पाणीपर्यंत 3 जण हे दोघं होतं बोलवायला गेलेलं आणि सत्यबाई एसटीनं आलं निप्पाणीपर्यंत रात्री इथं पोचलं रात्री एसटी नव्हती आणि निप्पाणीच्या स्टँडवर झोपले निप्पाणीच्या स्टँडवर झोपले सकाळी उठून आडनापूर पाहिजे कुणाला मामाला बघायला समाधी झाल्यानंतरची गोष्ट ते बघायला तिथं सकाळी उठून गेले म्हणजे साक्षात ब्रह्मांड नाही काय पार्वती साक्षात इथं स्टँडवर झोपत्या आणि असं बस नाही आला आमच्या गाडी आहे की हे करायला आम्हाला वाटतंय असं वाटतंय की बाबा काय देवानं आमच्यासाठी काय काय केलाय भोगलाय आमच्यासाठी दोघांनी पण काय काट्यावर झोपलाय ह्याच्यावर झाडावर झोपलाय पाला खालाय काय हे केलाय देव व्हायला म्हणजे काय तेवढं हे आहे साधा आहे काय तेवढं त्याच्यात लई म्हणजे लई कष्ट झालंय त्यांचा बाबा तर त्याला पटवून घेत नव्हता हा हे बायकोला म्हणणार ह्याला कशाला जन्म हे बाळ झाली तुझ्या कोल्याला ह्याला घेऊन काय करायचं त्याला अकुळाने येतो त्याला चाकरी ठेवून येतो म्हणते ठेवलं पण ठेवलं की पडलं आणि परत गंगोताईकडे पाठवलं होय ठेवलं की चाकरी बी केला 1 वर्ष केला लांबचे गंगोते पण ह्यांच्या घरातलीच की तुमच्या घरातलीच की लांबचे आहे गंगोताई म्हणजे तुमच्या घरात तुमचं घर होते मामांचं घर माझ्यांचं घर म्हणजे तुमचं घर आमच्या घरातली लेक गंगूबाई खिलाऱ्यांच्या घरातली खिलाऱ्यांची लेक आमच्या घरात तुमच्या घरात ही सत्यवा खिलाऱ्यांच्या घरात हा तेच
म्हणून म्हणतोय काय सत्यवाईंचा कोणी तिरस्कार करू नये. होय होय मला म्हणायचं आहे काय सत्यवाईंचा तिरस्कार कोणी करू नये. ही कुणाच्या दुसऱ्याच्या घरातली नवं, हा दुसऱ्याच्या घरातली नवं नमस्ते. म्हणजे पाहुणं रावळं लय लांबचं कोण पाहुणं आहे असं नवं. होय हे तुमच्या घरातली मामांच्या घरातलीच आहे. होय बरोबर आहे की. मामांच्या स्वतःच्या बहिणीची मुलगी म्हणजे काय मामांच्या घरातली झाली. होय हा होय. म्हणून ते सगळी काय आता काय करतात आईनं कज्जा घालता माहित आहे का तुम्हाला? कज्जा घालता माहित आहे काय? कज्जा बांधणं घालते माहित आहे काय? हा होय होय मामांची समाधी झाल्यानंतर काय काय सुरू होतं माहित आहे काय? ते काय माहित नाही हा माहित मला. नाही. नाही मग त्यावेळेपासून काय झालं ह्या लोकांचं काय झालं जरासं हे लोक जरासं सत्यवाईला भांडल्या म्हणून त्याला जरासं हे करतात हो. कज्जा झालेला आमच्या आत्ती माहिती. माहित आहे तुम्हाला आत्तीला माहित आहे का? हा त्याला आणि माहित. ह्या सगळ्या पंचातने माहितच आहे हो. मला सगळ्यांना सांगितल्यात, हा. मला सांगतात सत्यवाईनं असं केलं तसं केलं. मी म्हणतो तसं काय नाही म्हणतो, होय तसं काय नाही. ते त्यांची लीला होती. होय. देव काय तेवढं जरा हे केली नसते तर आजाला हे आजी बनवून घेते काय इथं जुडीलाच बसल्यात ना आता मेतक्याला त्याने मेतक्याला जुडीलाच बसल्यात ना तेवढं सत्य आहे म्हणूनच बसले. ते ओपाचा लोक इथं आमच्या अतिपेशी आला म्हणा लागला म्हणा ते काय न्याय होते की त्यावेळेस म्हटलं म्हणा तू आमच्यासारखं बोलायचं, पंच म्हणणार आमच्यासारखं बोलायचं. म्हणजे आमच्या आत्तीला असं दोन काकडे सापडल्या आहेत ते मला. मग रडा लागली की रास तारीखला झोप लागली नाही. देवसामान्य झालं उद्या सकाळी हे होतं सगळं न्याय होतं कुठं मारुतीच्या मंदिरात न्याय होतं म्हणा. कुठल्या ते आत्मापुरात मारुतीचं मंदिर आहे काय तिथं न्याय होतं. मग आमच्या ती रास आणि रडा लागली आता देवा मी काय करू. हे तर पाहुणं झालं, हे पंचाला दुखलं तर माझ्या देवाला दुखी होते आणि पाहुण्यातनी तर कसं दुखो असं म्हणून आमच्या ती रास रडली म्हणा. आणि जरा झोप लागली की म्हणा त्यावेळी झोप माझ्याकडे जरा झोप लागल्यावर आमच्या आत्तीच्या स्वप्नात एक म्हातारा आला म्हणा. म्हातारा आला आणि काय केलं म्हणा असं पिट्टी साखर नाही अशी सगळीजण चाललं तर म्हणून त्याने परत बोलवून घेतला म्हणा साथ करून तिकडे या म्हणून. आणि असं पिट्टी साखर एक म्हातारा बोलत होता म्हणा आणि जेव खाईत होता म्हणा. अरे बापरे. हा हे साक्षात खरं आमच्या आत्ती सांगितलं. मग देव खात होता, देव खात होता आणि मग गेलेली लोक सगळी मागं आली. मग तसं ते आमच्या आत्तीच्या स्वप्नात तसं आल्यावर सकाळ उठून आमच्या मामाला म्हटली देव कुणाचं कुणाला देत नाही बघा आणि जायचं उद्या सकाळी. उद्या सकाळी तिथं महातीच्या देवळातली सगळं मीटिंग पण आलं नेलगार फौजदार सगळेजण आले ते. मग आल्यावर काय यांचा होवापाचा तो नेमक्याचा तो काय म्हटला गेल्या पेटाला असं येऊन घंटी वाजवला सद्गुरू बाळमामाचं सगळ्यांनी खायचं आणि सगळ्यांनी त्यांच्या सावलीकडे राहायचं. न्यायच म्हटलं असं म्हटल्यावर न्यायच म्हटला. न्यायच भेटला कोणीच काय विषय काढला नाही. म्हणजे इथं मागत होतं नाही सत्यवाजी काय म्हणत होती माझ्या भावाचं हाय सगळी बकरी सत्यवाजी म्हणून असं न्याय होतं. मग त्यासाठी तो अण्णापा मग त्याला शिगावला होता तो आमच्या आत्याला येऊन हे लावला कोडं लावला आमच्यासारखं तू बोलायला पाहिजे. बरोबर. काय ते लय मोठी स्टोरी आहे ते कज्जाचे स्टोरी का नाही कज्जाचं झाला का नाही लय मोठी आहे ते काय खरं नाही. आणि ते त्यांनी करून घेतलं का त्याने घरचं काय ठेवायचं नव्हतं सगळ्या जगाला देऊन टाकायचं होतं. होय 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 तेवढंच म्हणूनच ते जन्मल्याला त्याला काही माहित नव्हतं ते बळ म्हणून केलाय. हे जन्म म्हणजे आणि एवढं हे होत नाही म्हणून हे सगळं त्याच्यासाठी ते केलाय. तेच म्हणजे सगळं जगाला द्यायचं. होय होय काय जगाला तर जग सगळं माझं सगळं मोर बी माझं जग सगळं मोर एक बंद बळक हे सगळं माझंच आहे खाऊन द्यात बी करून द्यात बी त्यांनीच हे करून द्यात म्हणून ते असं केलाय बाळाचा. दुसरं काय याच्यामध्ये नाही काय कारण साक्षात महादेव असते महादेवाला नसते एका घराचं चांगलं करून चालणार आहे काय नाही त्याला सगळ्या जगाचं चांगलं करायचं आहे. बरोबर आहे त्यामुळे जगाकडे देऊन टाकलं ते कज्जा वगैरे त्याला भांडणं बिंडणं झाली ते सगळे त्यांची त्याला ते करून घ्यायचं होतं म्हणायचं. चला एवढं सगळं सांगितलं त्याबद्दल आभारी आहे बाबा आम्हाला चुकल्याला माफ केला आभारी हो. काय कन्नड एक मराठी काय